सगळ्या बांधवांना जय शिवराय. छत्रपती शिवराय सुंदर गुरु गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊ. आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आज महाराष्ट्रासह देशवासियांना गणपती बाप्पाच्या आणि गणेश उत्सवाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या न्यायासाठी मुंबईला सगळ्याला शांततेत जायचं. आपण इथून लगेच आता प्रेस संपली. आपण सगळेजण थांबायचं नाही. शेवटी आपल्यासाठी आपल्याला आपल्या लेकरांचा न्याय सुद्धा खूप महत्वाचा. त्यामुळं आपण आझाद मैदानावरती आमरण उपोषण जे कायद्याच्या नियमात हे लोकशाहीचं सगळं नियमाचं पालन करून आमरण उपोषण हे 29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार. आपण सगळ्यांनी समाजाची मान खाली होईल असं यापानी वागायचं नाही. आपल्याला उचलण्याचा प्रयत्न केला जाईल. आपल्याला अशी वागणूक दिली जाईल. शांत डोक्याने राहायचं. आता आरपारची शेवटची लढाई खेळायची. त्याच्यामुळं दम धरून माणूस बाजी जिंकू शकतो. जो कोण संयमानं राहील, ज्याच्यामध्ये डाव टाकायचा दम आहे, ज्याच्यात संयम पण आहे, ज्याच्यात आक्रमकता पण आहे, ज्याच्यात छत्रपती शिवरायांचे विचार पण आहे, तो माणूस 100% यशस्वी होतो. म्हणून सगळ्या डावांचा उपयोग करा आणि गडबड करू नका. जितके दिवस लागतील तितके, पण संयम ठेवून घ्यायचा नाही. अशी लढाई मराठ्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवा. तिचा नसला आवाज येत नसला तर शांत चित्ताने ऐका. अशी लढाई जगाच्या पाठीवर कधी झाली नसेल. इतक्या डोक्याने ही लढाई जिंकायची आणि कितीही दिवस लागले तरी हा शांततेचा संघर्ष सुरू ठेवायचा. देवदेवतांच्या नावाखाली आपल्याला विनाकारण आपली अडवणूक केली जाते. विनाकारण आपल्याला त्रास दिला जातो. आम्ही हिंदू असून आमच्या सणावारात आम्हाला लोक रोखलं जात. गणेश उत्सव सण आमचा पिढ्याना पार आम्ही गणपती बाप्पाची, महादेवाची, सगळ्या देवांच्या पूजा करतो. आणि आज ज्यांना हिंदुत्वाचं खरंच काही देणं घेणंच नाही, धर्माचं देणं घेणं नाही, फक्त राजकारणासाठी हिंदू लागतो, ते लोक हिंदू आम्ही पिढ्याना पार परंपरेनं सेवा करतो. आणि हिंदू धर्माच्या देवाच्या नावाखाली आमची हिंदूची जाणवणूक का, या सुद्धा प्रश्नाचं उत्तर अमित शहा साहेबांनी, मोदी साहेबांनी सुद्धा देणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री म्हणून त्यामुळे बसवला का, हाही आमचा आता प्रश्न आहे. राज्यात अशांतता सणावाराच्या दिवशी सरकारलाच पसरायची. सरकारला सणावाराच्या दिवशी आमचे हिंदूंचे सण आणि आमच्या सणावाराच्या दिवशी मोदी साहेबांनी
त्या साहेब तुमच्या सरकारमधले मुख्यमंत्री जाणून बुजून आम्ही शांततेत येत असतानाही हिंदूला त्रास का दिल्यासाठी जातो याच्यासाठी तुम्ही बसवलं का? तुमच्याकडून हिंदू सणाच्या दिवशी हिंदूलाच अडवलं, मग हिंदू विरोधी नेमके कोण? आम्ही काय तिथं दंगली करायला येत का? आम्ही काय धिंगाणा करायला येत का? मग आम्हाला हिंदूला अडवण्याचा हट्ट का? तुम्ही सरकार म्हणून हिंदू विरोधी काम कशामुळे करता याचं सुद्धा उत्तर आता आम्हाला लागणार. आम्ही शांततेत येतोय, आमचा गणेश उत्सव आहे, आमचा देव आहे, आम्हाला कळतं आमच्या सणावारात धर्माच्या सणावारात अडचणी नाही आल्या पाहिजे, अडथळे झाले पाहिजे आम्हाला कळतं. आमच्या सणावाराला गणेश उत्सवाला गालबोट लागल असं आम्ही जिंदगीत बी पाऊल उचलू शकत नाही. कधी मेलो तरी पण आम्ही पाऊल उचलू शकत नाही. मग इतकं शांततेत येणारे लोक मराठ्यांचे आंदोलन करते तरी जाणून बुजून अडवलं जातं. याच्यापेक्षा काय शांतता पाहिजे तुम्हाला? आणि पुन्हा चूक झाकवायची सरकार, विशेष करून देवेंद्र फडणवीस आम्हाला त्याची चूक झाकवायची म्हणून देवदेवतांना पुढे केलं जात आहे.